शेअर बाजारात आज ब्लड बाथ पाहायला मिळाला। निफ्टी आणि सेन्सेक्स मध्ये जून 2022 नंतरची सर्वात मोठी घसरण झाली। निफ्टी दिवसभरात 21,550.45 च्या निचांकी पातळीला स्पर्शून आला। निफ्टी 460 अंकांनी कोसळला, तर दिवस अखेर निफ्टी 21,571 अंशांवर बंद झाला, तर सेन्सेक्स तब्बल 1,628 अंकांनी कोसळून 71,500.76 अंकांवर बंद झाला। एचडीएफसी बँकेने तिमाही निकाल जाहीर केल्यानंतर शेअर बाजारामध्ये कमालीची घसरण झाली। तब्बल 8% एचडीएफसीचे शेअर्स कोसळले। एचडीएफसीच्या घसरणीमुळे मार्केटमध्ये शॉक वेव्ह सुरू झाल्या, त्याचा मोठा धक्का इतर बँकांच्या शेअर्सनाही सहन करावा लागला। निफ्टी बँकेमध्ये 4% घसरण झाली। निफ्टी बँकमधील सर्वच शेअर्स हे निगेटिव्ह होते। दरम्यान मार्केट नेमकं का कोसळलं याची कारण आपण जाणून घेऊया। एचडीएफसी बँकेच्या तिमाही निकालानंतर शेअर्स हे 8.43% कोसळले। जागतिक बाजारातल्या घसरणीचा मोठा परिणाम हा भारतीय शेअर बाजारावर पाहायला मिळाला। अमेरिकन बाजारात मोठी घसरण झाली आणि आशियाई बाजारातल्या घसरणीचा परिणाम हा निफ्टी आणि सेन्सेक्सवर देखील झाला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।